हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टमध्ये स्टाफ ड्रायव्हर किंवा चालक हे जे पद होतं, या पदाचा लेखी परीक्षेचा निकाल आधीच आलेला आहे. त्याच्यानंतर त्यांची ड्रायव्हिंगची टेस्ट झाली, म्हणजे स्किल टेस्ट झाली. आणि आता आज थोड्या वेळापूर्वी स्किल टेस्टचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे. मग आता त्याचीच माहिती आपण पाहूयात. मग आता असा प्रश्न पडतो की चालकचा स्किल टेस्टचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे. मग शिपाईचं निकाल कधी लागणार किंवा शिपाईमध्ये सापडले तर चाचणीसाठी पात्र झालेले जे विद्यार्थी आहेत, त्यांच्या याद्या कधी प्रसिद्ध होणार? तर सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा न्यायालयासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये लिपिक व शिपाई दोन्ही पदाचा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे आणि संपूर्ण सिलेबस तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्टची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, तर या ठिकाणी ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर, आणि त्याचं खाली जर आपण गेलो सगळ्यात खाली, तर खाली गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रिझल्ट ऑफ ड्रायव्हिंग टेस्ट, म्हणजे जी आपली चालकची स्किल टेस्ट होती गाडी चालवण्याची, त्याचा निकाल त्यांनी इथं दिलेला आहे. मग या ठिकाणी टच केलं की एक नवीन PDF होते आणि मग आपण निकाल पाहूयात आणि एकूण किती जणांना पात्र केलेलं आहे पुढच्या प्रोसेससाठी ते आपण पाहूयात आता. तर या ठिकाणी पहा, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे अँड इट्स ब्रेंचेस ॲट नागपूर, औरंगाबाद. रेफरन्स आहे ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 8 डिसेंबर 2025. ड्रायव्हिंग टेस्ट रिझल्ट. त्याच्या पुढे पहा, ही परीक्षा कधी झाली तर 28/6/2026 ते 5 जुलै 2026 या कालावधीमध्ये झालेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी किंवा पुढच्या प्रोसेससाठी त्यांना शुभेच्छा. ॲबसेंट पण आहेत काही जणं. त्याच्यानंतर काही जणं, एक जण मेडिकल अनफिटसुद्धा आहे. तर ॲबसेंट पण आहेत आणि मेडिकल अनफिटचा सुद्धा एक आहे. तर एकूण किती जणांना घेतले ते आपण पाहूयात आणि त्यानंतर शिपाईचं कधी लागू शकतं ते पाहूयात. तर या ठिकाणी पहा, आजच म्हणजे 14 जुलै 2026 रोजी ही यादी प्रसिद्ध झाली. एकूण 702 उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी त्यांनी पात्र केलेलं आहे. तर या विद्यार्थ्यांचं परत एकदा अभिनंदन. आता प्रश्न राहतो की शिपाईचं कधी लागणार? तर खरं म्हणजे आता लवकरच शिपाईच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध व्हायला पाहिजेत, कारण शिपाईचे दोन्ही ॲन्सरची त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. तर साधारणपणे 10 ते 12 दिवसामध्ये शिपाईचं पुढची जी चापडलेता चाचणी आहे त्याच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतात. आणि हा माझा अंदाज आहे बरं का. मला कुठून म्हणजे आतमधून कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे. एक अंदाज आहे एकंदरीत आधीच्या अनुभवावरून. तर 10 ते 12 दिवसामध्ये शिपाईच्या याद्या प्रसिद्ध होऊ शकतील. आणि राहिला प्रश्न लिपिकची स्किल टेस्टची तारीख कधी असेल, तर तीसुद्धा लवकरच असेल. 15 ते 20 दिवसात स्किल टेस्ट होऊ शकते लिपिकची. तर ह्या गोष्टींची माहिती असू द्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू व्हेरी मच.